हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। कसे आहात सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर हा ना अपेक्षाचा स्कूलचा जो सेकंड डे होता त्या दिवशीचा व्लॉग आहे। फर्स्ट डेचा मी काही शूट नव्हतं केलं कारण मला थोडं बाहेर जायचं होतं, त्यामुळे सकाळी थोडी धावपळीने सगळे कामं वगैरे आटपून मी बाहेर गेली होती, त्यामुळे त्या दिवशी मी काहीच शूट केलं नव्हतं, त्यामुळे मग व्लॉग काही बनवला नाही मी। हा सेकंड डेचा आहे। तर आता अपेक्षाच्या टिफिनचीच तयारी वगैरे सुरू आहे। तर आधी भाजी वगैरे मी फोडणी घातली होती, कणिक मळून ठेवली होती आणि आधी तिला वेणी वगैरे करून दिली। तर आणि मग ना चपात्या करायला घेतलेल्या आहे। तर आधी थोड्या पराठे करून घेतले मी, कारण सक्षम चहा पराठे खाऊन जाणार आहे, कारण त्याची ट्यूशन आहे आणि अपेक्षा भाजी पोळी खाणार आहे, तर तिला तेच देत होती मी। आणि त्याच्यानंतर ना टिफिनसाठी मी जे तेलाचे पराठे असतात ना ते करत असते, कारण ते कसे सॉफ्ट राहतात छान टिफिनवर आणि मुलांना कसं आता टिफिन दिल्यानंतर 2-3 तासानंतरच मग टिफिन वगैरे खायला मिळत असतो, तर ती पोळी तोपर्यंत ना छान राहते तेलाची केलेली, त्यामुळे मी टिफिनवर तेलाचीच पोळी देत असते मुलांना। आणि टिफिनसाठी मी पत्तागोबीची भाजी करून घेतली होती। तर मी नेहमी म्हणजे टिफिनमध्ये ना सुक्याच भाज्या देत असते, कारण काय होतं की त्या रश्श्याच्या भाज्या वगैरे दिल्या तर बास्केटमध्येही कधी कधी सांडण्याची शक्यता असते, तसेच जेवताना युनिफॉर्म वगैरेवर सांडून ना तोही घाणेरडा होण्याची शक्यता असते, त्यामुळे मी मोस्टली सुक्याच भाज्या देत असते टिफिनवर। आणि चपात्यानं मी टिफिनला लागतील एवढ्याच आणि मुलं जेवून जातील किंवा खाऊन जातील एवढ्याच म्हणजे केल्या होत्या, बाकीच्या सगळ्या चपात्या मी नंतर करणार आहे। आणि मुलांना ना सकाळी सकाळी दूध दिलं की अजिबात प्यायला बघत नाही दोघंही। ते म्हणतात की सकाळी सकाळी दूध पिलं की कसतरी वाटते मम्मी, आणि ना लवकर भूक लागल्यासारखी पण होते, म्हणून अजिबात दोघंही दूध प्यायला बघत नाही सकाळी। तर जे दूध येत असतं रोज त्यांच्यासाठी गाईचं दूध लावलेलं आहे मी, घरीच येत असतं रोज, तर ते मग मी रात्री देत असते त्यांना झोपायच्या वेळेस, कारण सकाळी अजिबात प्यायला बघत नाही दोघंही। आणि मग टिफिन वगैरे पॅक करून घेतला मी आणि ती सक्षमसोबतच चालली होती, कारण सक्षमची ट्यूशन तिकडेच आहे तिच्या शाळेकडे, तर तोच सोडून देणार तिला शाळेला आणि मग तो तिकडनं ट्यूशनला जाणार, तर सोबतच चालले होते दोघंही। तर मुलं शाळेत गेली त्यानंतर जी आपली रोजची ठरलेली कामे आहेत तर ती सगळी मी करून घेतली, म्हणजेच देवपूजा, कपडे, भांडे, स्वयंपाक, कारण फक्त टिफिनच दिला होता मी अपेक्षाला, त्यानंतर बाकीचा स्वयंपाक सगळा व्हायचा होता माझा, तो सगळा करून घेतला। आणि सकाळी थोडंफार भाजीचं आणलं होतं यांनी, तर तेच मी सगळं धुवून वाळवण्यासाठी वगैरे ठेवून दिलं होतं। आणि ना काही फळं आणली होती तेच मी काढून घेत होती। तर हा ना त्यांनी दशेरी आंबा जो म्हणतात ना तो आणला होता, तर याचा सुगंध ना मला खूप आवडतो, खूप छान वाटतो आणि याचा रसही मला आवडतो। तसं तर एकदा पाऊस पडला किंवा पावसाळा सुरू झाला तर त्यानंतर हे पिकलेले जे आंबे असतात ते खाऊ नये असं म्हणतात, कारण त्याच्यामध्ये ना कीड लवकर पकडत असते पाऊस पडल्यानंतर। तर चला आता आणले आहे तर खाऊन घेऊ आणि थोडा बघीन वेळ मिळाला तर रसही बनवून घेईल मी। तर भाज्यांचं पाणी वगैरे ना छान सुकलं होतं, तर तेच फ्रीजमध्ये आता भरून ठेवायचं आहे मला सगळं। तर तेच टबमध्ये मी सगळ्या भाज्या भरून घेत होती, कारण आधीच मार्केटमधून त्यांनी आणल्यानंतर लगेच मी धुवून ठेवून दिल्या होत्या, कारण आता पावसाळ्याच्यानं खूपच म्हणजे माती लागून येत असते भाज्यांना, त्यामुळे त्या आणल्या की लगेच धुवून ठेवल्या की बऱ्या पडतात। तर सगळ्या भाज्या मी टबमध्ये भरून घेतल्या आणि त्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या। आणि बघा आता ना पावसाला सुरुवात झालेली आहे, मस्त असा पाऊस सुरू झाला, तर माझे सगळे कपडे इकडेच वाळत होते, तर तेच मी काढून घेतले आता, कारण सकाळी ऊन होती त्यामुळे बाहेरच टाकले होते मी इकडे। तर तेच कपडे काढून घेतले आणि आता शेडखाली ना मी वाळत टाकत होती तेच, कारण आता पावसाळ्यामध्ये ना हे एक शिल्लकचंच काम असतं। खूप दिवसांपासून पावसाची वाट आहे, पण पाऊस काही येत नव्हता, मात्र आज
पाऊस आला आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे बाहेरचं. अपेक्षाची शाळेत यायची वेळ झालेली आहे आता. तर माहीत नाही तोपर्यंत पाऊस थांबतो की नाही. तर आज तर ओलीच होत येणार आहे, कारण मी सध्या अजून रेनकोट वगैरे काढलेले नाही आहे, कारण पाऊसच येत नव्हता. त्याच्यामुळे रेनकोट वगैरे काहीच काढलेलं नाही आहे. तर माहीत नाही आता तोपर्यंत थांबला तर बरं आहे, नाही तर मग आज तर ती ओलं होतच यावं लागेल तिला शाळेतनं. चला, तर ना मस्त असा पाऊस सुरू झाला होता आणि छान वाटत होतं. सगळीकडे वातावरण खूप छान झालं होतं. खूप दिवसांनी पाऊस आला होता. तर आता ना अपेक्षाची शाळेतनं यायची वेळ झाली होती. तर तिचीच वाट बघत मी समोर पोर्चमध्ये उभी होती, कारण एवढे दिवस सुट्ट्यांमध्ये आता ती घरीच होती. त्यामुळे सतत बडबड तिचा गोंधळ घरात सुरूच राहत होता. त्यामुळे आता त्या सगळ्या गोष्टीची सवय झालेली होती. मात्र आज सकाळपासून शाळेत गेली होती तर घर अगदी शांत शांत वाटत होतं. तर आता कामं वगैरे झाले तर मलाही थोडं गमत नव्हतं. असं वाटत होतं कधी येते ती, म्हणून ना थोडा वेळ पोर्चमध्येच उभी राहिली मी तिची वाट बघत, कारण तिचा वेळ झालेला होता शाळेतून यायचा. तसा सक्षम होता घरी, पण अपेक्षाची थोडी जास्तच बडबड वगैरे सुरू असते, तिचा गोंधळ वगैरे. त्याच्यामुळे ना थोडं शांत वाटत होतं आज घरी. तर तिला ना जेवताना चिरलेले आंबे खायला आवडतात. तर तेच मी चिरून घेत होती आणि तिच्यासाठी जेवण वगैरे वाढून घेतलं. आणि हे देखील आले होते, तर दोघांनाही मग मी जेवण वगैरे देऊन दिलं. कारण अपेक्षा आता एवढे दिवस ना घरी राहण्याची सवय पडली होती तिला सुट्ट्यांमध्ये, आणि आज शाळेत गेली होती. त्यामुळे थोडं तिलाही थकल्यासारखं वाटत होतं आल्या आल्या. त्यामुळे जेवण वगैरे केलं आणि मग थोडा वेळ आराम केला तिने. आणि मग दुपारी थोडं झाडांमध्येच मला काही काम करायचं होतं, तर तेच मी करायला बसली होती. कारण आता पाऊस आला म्हटलं की झाडांमध्ये काही ना काही कामंही येतातच. झाड लावणे आहे किंवा काही त्याच्यातील साफसफाई वगैरे, कटिंग्स वगैरे करणं. तर तेच मी थोडं करत होती, कारण या कुंडीमध्ये ना उन्हाळ्यामध्ये मध्ये जी जागा तुम्हाला स्पेस रिकामी दिसत आहे ना कुंडीमध्ये, तिथे झाडं होती ती सुकून गेली होती. तर ती स्पेस मला आता, ती जी गॅप आहे ती भरायची होती. आणि हे एकाच फांदीला ना ह्या सगळ्या म्हणजे एवढ्या फांद्या फुटल्या होत्या. तर तेच कटिंग मी आता सेपरेट करून घेणार आहे आणि ही जी जागा आहे त्याला फिल करून घेणार आहे. तर तेच मी करत होते. या कटिंग लवकरच ग्रो करतात आणि फुलंही खूप सुंदर लागतात त्याला. असा हा ना खूप गुच्छा झालेला आहे आणि फक्त या फांदीला लटकलेला आहे तो पूर्ण. त्याच्यामुळे आता सगळे मला सेपरेट करायचे आहे, तेच करत आहे मी. नंतर अपेक्षाची झोप वगैरे झाली होती, तीही उठली होती आणि मी चहा वगैरे ठेवला होता. तर तीच गाळून आणत होती मग चहा वगैरे, कारण हेही दुपारी आले होते तिला घेऊन. तर जेवण वगैरे केलं, घरीच होते ते. आणि मग आम्ही चहा वगैरे घेतला आणि माझं ते झाडातलं काम सुरूच होतं. आणि आज इथे मी कपडे मगाशी शेड खाली टाकले होते ना, तर 1-2 कपड्यांना चिमटे लावायचे राहून गेले असेल, तर बघा ते उडत येत होते, कारण हवा खूप सुरू होती. तर या कटिंग ना छान लवकर ग्रो करतात आणि फुलंही खूप सुंदर लागतात याला, आणि वेगळे कलरही येतात याच्यामध्ये. बघणार मी, मिळेल तर घेऊन येणार. तर अजून ना या कुंडीमध्येही थोडेसे काही जागा रिकामी होती, तर त्याच कटिंग मी याच्यामध्ये लावून घेत होती. तर ही दुसरी कुंडी आहे. तर आणि याच्या बाजूला जे झाड दिसतंय ना त्यालाही खूप सुंदर फुलं येतात, पण तेही माझ्याकडे ना थोडेसेच आहे, तेही आणायचे आहे मला. बघू आता नर्सरीत वगैरे जाणं झालं तर घेऊन येईल मी. मस्त असा पाऊस आलेला आहे, म्हणून मम्मी प्लांटिंग करून राहिली. मम्मीला प्लांटिंग करणं खूप जास्तच आवडते. तर बघितलं तिची बडबड सुरूच होती आणि कॉमेडी करून राहिली होती ती इथे. तर मग ना प्लांटिंग वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मी या बुकवर गायत्री मंत्र लिहायला बसली होती. तर ही बुक ना आम्हाला इथे
माझ्या कॉलनीमध्ये शेजारी आहेत आमचे, तर त्यांच्याकडे त्यांच्या ॲनिव्हर्सरीला त्यांनी गायत्री यज्ञ ठेवलं होतं. तर त्या गायत्रीचं यज्ञ करणाऱ्या ज्या बाया आल्या होत्या त्यांनी या पुस्तकांचा वाटप तिथे केलेला होता, म्हणजे ज्यांना आवश्यकता असेल किंवा इच्छा असेल लिहिण्याची त्यांनाच. तर मी सुद्धा घेतली होती ही बुक आणि याच्यामध्ये गायत्री मंत्र लिहायचा असतो, जेवढ्या लाईन्स दिलेल्या आहेत तेवढ्या, आणि ही बुक पूर्ण फिल करून त्यांना ती द्यायची असते आपल्याला. तर माझी इच्छा होती लिहिण्याची. म्हटलं चला याद्वारे कसं देवाचं नामस्मरणही होतं आणि त्या मंत्राचं उच्चारणही आपल्या तोंडातनं निघत असतं. तर गायत्रीचं मंत्र जो आहे तो सगळ्यांना माहितीच आहे. देवाच्या नामस्मरणाने मनाला एक वेगळी शांती मिळत असते आणि एखादी गोष्ट आपण मनावर घेतली की त्यासाठी आपोआपच बरोबर वेळ मिळत असतो आपल्याला. तर चला इथेच आज मी माझ्या व्लॉगचा एंड करते. तर व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.